या परमार्थ प्रेमी असणाऱ्या पुण्यनगरीतील पवित्र अशा भीमेच्या पात्रानं पुनीत पावन झालेल्या या भूमीत इंदापूर तालुक्यातील पळसनाथाच्या पदस्पर्श पुनीत ऐतिहासिक भूमीमध्ये हा एक आदर्श मातेच्या प्रीत्यर्थ केला जाणारा नामयज्ञ श्राद्धविधी सोहळा आणि त्या निमित्तानं तुम्ही जमलेले सर्व संत मायबाप आज 1 वर्ष झालं या आदर्श मातेला जाऊन तत्पश्चात तिच्या या आठवणी या स्मृती आणि या स्मृतीचा स्मृतिगंध आजही तिच्या कर्तृत्वानं या पवित्र भूमीमध्ये दरवळतोय आणि त्याच सुगंधाला स्मरून या आईची काढलेली आठवण प्रातस्मरणीय कैलासवासी या भूमीची ज्येष्ठ आई शेवंतबाई अमृता बनसोडे यांचं वयाच्या 102व्या वर्षी या परिवारातून जाणं आणि त्या निमित्तानं त्यांच्या मुलांनी मुलींनी सुनांनी नातोंडांनी परतोंडांनी केलेला हा या 5 पिढ्याचा असणारा जीवनपटाचा हा श्राद्धविधीचा सोहळा भाग्यवान अशा आयुष्यमानेमध्ये भगवंतानं त्यांना स्थान दिलं. वयाची 100 करण्याचं भाग्य आज मला वाटतं राष्ट्रामध्ये कोणाच्यात नाही राहिलं. आणि मग अशा आदर्श मातेच्या प्रीत्यर्थ हा नामयज्ञ सोहळा आहे. 3 मुलं आदरणीय लक्ष्मणराव, गुलाबराव, अंकुशराव, 2 मुली पार्वती मावशी असतील, आमच्या पद्मिनी मावशी असतील, 17 नातवंड, 6 नातसून, 12 नातसुना, 6 नात जावई, 41 परतोंड, 13 खापर परतोंड आणि अशा 81 जणांच्या या कुटुंबातील ही आई काय आदर्श घ्यावा. विशाल काय अशा बनसोडे परिवारातील या वटवृक्षाच्या सावलीला बसलेली ही लेकरं आज प्रत्येकाला आठवण आहे. एक दिवस जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, पण असं आदर्श कर्तृत्व करून जाणारी माणसं फार दुर्मिळ. आणि म्हणून आदरणीय ह्या 3 भावांचा 2 बहिणींचा हा परिवार, एक दादा इरिगेशन मध्ये होते आहेत, 2 मुलं शेतकरीत, 3ही सुना कुटुंब व्यवस्थेमध्ये एक आदर्श परिवार सांभाळतायत. सगळे नातसुना नातवंडे वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड आहे. का? अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायगर. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते 100 वर्षापूर्वी या आईला कळालं. 1923चा हा जन्म स्वातंत्र्य पूर्व काळातील या आदर्श मातेला आज तुम्ही आम्ही सगळे आदरांजली वाहण्यासाठी आलो. अशा आदर्श कुटुंबामध्ये ही विचारांची जडणघडण करण्याचं कार्य त्यांनी केलं. म्हणून हा श्राद्धविधी 2023ला त्यांचा शतकोत्सव सोहळा केला. 100 केली या मुलांनी आदर्शपणे. हजारो माणसांचं उत्सव केला. सगळ्या गावाला बोलवलं, पंचकृषीला बोलवलं. हा आदर्श घ्यावा. 100 पाहिली, भरल्या डोळ्यानं या संसाराला आशीर्वाद देऊन ही आई गेली. त्यात आदरणीय आमचे भोंग महाराज यांनी हे सगळं नियोजन केलं. पंचकृषीतील सर्व टाळकरी वृंद मायबाप प्रसिद्ध नसले तरी चालतील, पण परिवर्तनाला परमार्थाला सिद्ध माणसांची गरज आहे. गोड विचाराची, गोड वृत्तीचे आणि गोड आवाजाची माणसं. इंदापूर तालुक्याचं वैभव आमचा मृदंगवादक दादा. अरे अनेक चॅनलवरती दादानं मला साथ दिली. पेटी मास्तर असतील, युवा कीर्तनकार तुषार महाराज असतील, पुरुष वर्ग, माता भगिनी, आमच्या बनसोडे दाजीची सिस्टीम लय दिसानं गाठ झाली. या सर्वांचं योगदान आहे. विनेकरी बाबा, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी छत्रपती शंभूराजांना सांगितलं की राजे आम्ही पालखी सोहळा चालू करतोय, ज्ञानोबरायांचा आणि तुकोबरायांचा एकत्र, त्या काळी
परतंत्र्यामध्ये असणाऱ्या या राष्ट्राला अध्यात्माला साथ द्यावी, अध्यात्माला शक्तीची साथ मिळावी म्हणून इंगळे सरदार आणि खोपडे सरदार हे दोन सरदार छत्रपती शंभूराजांनी तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज यांच्या बरोबर पाठवले. त्यांना चोपदार असं म्हणतात. त्यातले एक चोपदार परमार्थाच्या सप्ताहाच्या शिरोमणी पदावरचं एक तत्व. चोपदारांचं कार्य बाबा करतायत पाठीमाग. माता भगिनीत सिस्टीमवाले तुम्ही संत मायबाप कृपावंत अशी सर्व आदरणीय व्यक्ती आणि जिच्या पवित्र तीरावरती आपल्याला आई नावाचं तत्व साकारता आलं कळालं. हे सगळ्या या सृष्टीला हिरवीगार करणारी माझी भीमामाय. ये ग विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई माने चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग इतक्या सहित त्वाबाया माझ्या रंगनी नाचावे. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची म्हणून तिला भीमा नाव आहे, म्हणून चंद्रभागा नाव आहे. का अरे ही आयांची नाव आहेत. अख्ख्या जगानं आईचा आदर्श स्वीकारला, अख्ख्या जगानं. म्हणून कुठल्याही पवित्र गोष्टीला आईची उपमा दिली जाते, कुठलीही पवित्र. म्हणून भारतभूमीला सुद्धा भारत माता हा शब्द दिला. का आईची भूमिका पवित्र आहे. म्हणून जगातल्या सगळ्या तीर्थावळींपैकी भारतातून ज्या ज्या वाहतात त्यांना आईंची नाव आहे. गंगा सिंधू सरस्वती यमुना सगळी नावं नद्यांना आयांची. आपली नावं वड्याला दोंडीबाचा वडा, कोंडेबाचं पानतास, आपली नावं वड्यांना. पवित्रतेच्या ठिकाणी आई आठवते. पण कोणत्याही आदर्श वर्णनाला आईची तू माऊली मुनी मायाळ चंद्रहुनी शीतळ पानिया हुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू. आई इतकं पवित्र या जगात नाही. 100 पाहिले आईनं शेवटच्या श्वासापर्यंत. अरे बुद्धिमत्ता चांगली ठेवली, गोमातेची सेवा केली. अरे शेण सारवण उतरण जावाय साय ह्या आवडीच्या गोष्टी आयांच्या. माठात पाणी गार नाही झालं तरी माठ कधी फोडणार नाही, उतरण लावून ठेवीन. घरात जास्तीत जास्त उतरंडी तेवढी आजी श्रीमंत. उतरंडीवर प्रेम, सारवणावर प्रेम. लेखी बाळी तुझी भरली शेणानं काकानं तुझ्या विषयाला भाग्याला भगस पान. शेणानं काकणं भरली पाहिजेत हे आईला वाटायचं. सायवर लय जीव, लय सायवर जीव. अरे त्या साईमधून तुपाची निर्मिती, त्या साईतून दह्याची निर्मिती. इतकं नवनीतासारखं शुद्ध अंतकरण आईनं ठेवलं, शुद्ध अंतकरण. त्या गाडग्यात तापवलेलं दूध आणि खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी, हे 3 लेकरं 2 लेकी आणि 3 सुना खाऊन आज तृप्त झाल्या या आईच्या नावानं.
साई सारखा परिवार सांभाळला, करी आपुले जतन जतन करून ठेवलं. साई कधी खाऊ देत नव्हती. आम्ही जरी आमच्या आजीला म्हणलो ना, आजय साई दे की ग, ती हातावा हात आणायची आमच्या. मुड द्या, अरे पित्राला तूप खाचीन की. तरी आम्ही कधी शाळेत ना आलो, जर साई खायचं म्हणलं तर आजी लय मोठा पाटा ठेवायची त्या पातेल्यावर झाकण. ती पाटा काय आम्हाला उचलत नव्हता. खाऊ नाही साई, बायको मुखी मिळते. आता आहे का काय संबंध? तरी आजी तशी म्हणायची, महाराज बायको मुखी मिळते, साई खाऊ नाही ना. आता वाटायला लागलं साई खाल्ल्याला परवडलं असतं. विठ्ठल जपलं गड्या. जपायला शिकायचं जुन्या माणसांकडून. गेली अशी माणसं. नाही राहिला तो आज विचार, नाही राहिले तत्व. माझे सावता महाराज सांगायचे, जना भानवाशाच्या घरातलं दिलती. कधी गरिबीला लाजायचं नाही बघ, आणि श्रीमंतीला माजायचं नाही. लाजू नको. जशी वेळ येईल तसं आनंदानं जगत राहा. समयासी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, वेळेला सादर व्हा, वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. वेळेला किंमत दिली जाणत्या माणसांनी. म्हणून आज इथपर्यंत ही माणसं पोचली हो. असं ऐश्वर्य संपन्नता तुम्हा आम्हाला बहाल केली. म्हणून उपमा कुठलीच नाही आईसाठी महाराज. सूर्याची उपमा द्या तरी ती कमी. बिंब तरी बचके एवढे, त्रैलोक्य जया पुढे थोकडे, परी उपमेसे ना पुढे. सूर्याचं तेज खूप आहे. सूर्या इतकी तेजस्वी कोणी म्हटलं ना माझी माय, माझा बाबा आहे, तरी सूर्याची कोवळी किरण फक्त 8 वाजेपर्यंतच असतात व 9च्या पुढं कुणी उन्हाला बसत नाही. त्याच्याकडं तेज येतं, ऊन लागतं आणि माणसाला सावली गाठावी लागते. कोणी जर म्हटलं ना चंद्राप्रमाणे ही माणसं होती शीतल, तरी चंद्र पौर्णिमेच्याच दिवशी पूर्ण असतो. इथे जगाच्या पाठीवर आईच्या पदराखाली मिळालेली सावली त्रैलोक्यात सगळ्यात मोठी सावली, सगळ्यात मोठी शीतलता आहे, सगळ्यात मोठी प्रसन्नता आहे. त्या सावलीला सगळ्या लेकरांना आनंदानं राहू वाटतं. म्हणून चंद्रापेक्षा शीतल आहे, सूर्यापेक्षा तेजस्वी आणि समुद्रापेक्षाही अथांग आहे. कोणी जर म्हटलं माझ्या माईचा स्वभाव समुद्रासारखा होता, अरे त्या समुद्रामध्ये सुद्धा खारटपणा आहे, पण आईच्या जीवनपटामध्ये खारटपणा आहे. मधुरावाने ओठे ओठे, मधुरावाने ओठे ओठे, मधुरावाने ओठे ओठे. मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. म्हणून गुण. स्वभाव पाहायला गेलं तर हसतमुख चेहरा, सरळ नाशिका, विशाल बालचंद्र, कुटुंबाबद्दलचं प्रेम, परिवाराबद्दलचा स्नेह, समाजाबद्दलची आस्था आणि जीवनामध्ये समाधानाची वृत्ती. जैसे
साचा मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे गोड बोलणारी माणसं होती. आज माणसांचे शब्द म्हणजे तलवार आहे का काय ते कळत नाही हो. कितीतरी चांगल्या माणसं शब्द वाकडे पडले म्हणून वायाला गेले. पाय वाकडा पडला तरी चालतो, शब्द वाकडे जर गेले तर या समाजात अस्थिरता निर्माण होते. म्हणून विचारांचे विष पेरणारे बरेच जण वाकड्या शब्दाचे या समाजात लोक आहेत. विचारांचं विष. आणि म्हणून महात्मा फुलेंसारख्यांनी, सावित्रीबाई फुलेंसारख्यांनी तो विचार शिकवला. राजश्री शाहू महाराजांसारख्यांनी विचार शिकवला. शिवरायांनी विचार शिकवला. जगद्गुरु तुकोबरायांनी विचार शिकवला. पण विचारांचे साक्षीदार व्हा. पैशानं गुलाम झालात तर 2 वर्षात कर्ज फिटन, पण एकदा विचारांचे जर तुम्ही गुलाम झालात तर हजारो पिढ्या तुमच्या अशाच अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये खिब्दत राहतील. आणि म्हणून महात्मा फुलेंसारख्यांनी गुलामगिरीसारखा महान ग्रंथ उभा केला. तुम्ही गुलामीतून बाजूला निघा. तुम्ही विचारांनी पवित्र व्हा. तुम्ही विचारांनी श्रीमंती व्हा. आणि त्याच्यासाठी सायास करणारी 2 रत्न या भूमीत आहेत, त्यातली एक आई. म्हणून आज 102 वर्ष परिश्रमानं, प्रेमानं या कुटुंबाला आधार देण्याचं जिनं कार्य केलं, तिच्यासाठी फक्त तुकोबरायांच्या भाषेत म्हणावं वाटतं, याच्यासाठी केलं होता सेवटीचा देश गोड व्हावा, सेवटीचा देश गोड व्हावा, आतडीची तेरे बाबलो बेगा, आतडीची तेरे बाबलो बेगा, आतडीची तेरे बाबलो बेगा. याजसाठी केला होता टास, सायास केले, यत्न केले, प्रयत्न केले, जीवाची पराकाष्ठा केली आणि हे जीवन उभं केलं. संपली माणसं, संपल्या पिढ्या. नाही तर आता आदर्श कोणाचा घ्यावा हो? कोणाचा आदर्श घ्यावा? तुमच्या समोर कोण आयडॉल माणूस कोणीच नाही. आज अमक्या अमक्याचा आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व निघून गेले हो. ऊस पडले भूमी, पोरकी झाले राष्ट्राची राष्ट्र. आज कोण्या राजकारण्यांचा आदर्श घ्यावा? कोण्या समाजकारण्यांचा आदर्श घ्यावा? अरे आदर्श माणसं होती 1920च्या दशकामध्ये जन्मलेली, की ज्यांनी 1933ला इंग्रज अधिकाऱ्यांचे असणारे बूथ उडवले. वायरलेस होतं त्या काळात, पोस्ट उडवले, बंकर उडवले. वयाच्या 14व्या वर्षी पोलिसांच्या स्वाधीन व्हावं लागलं. वयाच्या 17व्या वर्षी तुरुंग फोडून बाहेर पळण्याचा पराक्रम एका व्यक्तीने केला महाराष्ट्रातल्या, की पळत असताना खांद्याला गोळी लागली आणि त्यामुळं इंग्रजांनी पुन्हा पकडलं. 1943ला महात्मा गांधींच्या चले जावच्या आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला आणि 1967ला जे आमदार म्हणून निवडून आले, 1970-72च्या काळात महाराष्ट्राचे 6वे मुख्यमंत्री झाले, की ज्यांच्या पत्नीचं जाणं झालं, शालिनीताई पाटलांचं, वसंतराव दादा पटेल. उच्च विचाराची माणसं, तत्वनिष्ठ माणसं, 100 पार केलेले आईकडं. तत्व पाहावीत, विचार पाहावेत, निष्ठा पाहावी,
परिश्रम पावो. अनुकूल परिस्थिती नव्हती, जात्याच्या मुखी घालीते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही उणे. उपवाशी पोटाने राहण्याची वेळ आली. मालकीने पाचोटाची ओझी आड्यावरून टाकायची ना आड्यावरून बापानं खाली सोडाटा द्यायचा आणि मग छपराची घरं शेकरायची. तो काळ, त्या काळातून सायासानं उच्च विचारानं, कष्टानं, प्रेरणेनं, जिद्दीनं, चिकाटीनं, समर्पणानं आणि त्यागानं ज्यांनी हे जीवन तुम्हा मला बहाल केलं, अशा आईसाठी मनावं वाटलं देवा शेवट गोड झाला. अभंगाच्या पहिल्या शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. आलो माहेरा, आलो या 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 माहेरा, आलो माझा बहु गोड झाला. किती गोड झाला हो. बहु हे सर्वनाम दिलं, अनिर्वाच्य वाचक, की ज्याचं मेजरमेंट नाही, ज्याचं मोजमाप नाही करता येत. इतका आनंद झाला, असा आनंदी शेवट. म्हणून जाग व्हा, आयुष्य जाता आहे पा. काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या धनदारा. पुत्र जन बंधू स्वैरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाशी सावध व्हा. माणसं सावध नाहीत, माणसं बेसावध आहेत, आणि तेच बेसावध माणसं एक दिवस या सृष्टीच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहेत. तेच बेसावध माणसं आहेत. माणसं सावध नाहीत. माणसांच्या हातामधून आज प्रकृती निष्ठून चालली, सावध नाहीत. माणसांच्या हातातून निसर्ग निघून चालला, सावध नाहीत. प्रत्येक भूमीतील वनराईचा आज वाळवंट होतंय, सावध नाहीत.
आरवली पर्वतासारखा पर्वत काही दिवसात भस्मसात होईल, सावध नाहीत. सह्याद्रीच्या सातपुड्यांच्या पर्वतरांगा मातीमोल होऊन सपाट होतील काही दिवसांनी, सावध नाहीत. उठा की जी मायबाप, कैसी लागली झोप, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. सावध व्हा रे, सावध व्हा. अरे जंगलांचे राजे हे बिबटे, सिंह, वाघ, दारातली पोरं उचलून न्यायला लागली तरी सावध नाही तो. सावध व्हा. बानेर सारख्या उच्च शिक्षित वस्तीमध्ये हायवेला एक हरिण खात होता बिबट्या. सगळ्यांनी पाहिलं असेल ते. बिबट्याच्या तोंडात हरिण होतं, त्याच तोंडामध्ये काही दिवसानं माणसं असतील तर नवल करू नका, सावध व्हा. म्हणून टिकवली ही सृष्टी रे, टिकवली ही सृष्टी. उपकार मानले या सृष्टीचं या जुन्या माणसांनी. ही काळे आई धन धान्य देई, जोडती मनासी नाती, आमची माती आमुची मानस. माती आणि माणसं जपली म्हणून आयुष्य जाते. कोणाला आपल्या हातात नाही आयुष्य. आज बोंग महाराज देखणं दिसतात, 10 वर्षांनी दिसतील काय? असं नाही दिसणार. ही परत आहे तुमच्या आमच्या चेहऱ्यावरची साई. थोडक्यात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजी वरी नूतन वेडीजी. अरे ह्या देहाला, देहाच्या गावाला आल्यानंतर कशाचा भरवसा नाही. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सुहेळ्या, ना म्हणून धनंजय जया परी. म्हणून जाणाऱ्या आयुष्याच्या बाबतीत काहीतरी सावध व्हा. कोणाला हे आयुष्य थांबवता आलं नाही. मी आज 40शीतला आहे. आहे आयुष्यात आहे पहा, आजचं वय 50च्या घरात आहे मृत्यूचं, 55च्या घरात आहे, 60च्या घरात आहे. कोणाकडे आयुष्य हो? सगळ्यांकडे श्रीमंती पण आयुष्य नाही. सगळ्यांकडे श्रीमंती पण आरोग्य नाही. आरोग्य नाही राहिलं. या 5G नेटवर्कच्या काळात 2 GB डाटा संपूस तर माणसं महाराज झोपत नाहीत. रात्री 1:30 वाजता एकानं मला फोन केला, महाराज झालं का जेवण? नाही म्हणलं आता कणिकच मळाय घ्यायची. रातच्या 1:30ला कुठं जेवण राहतं का? 7 महिन्याचं पोरग खीर प्यायची असेल तर मोबाईल शिवाय पित नाही. जीवनातली 90% इस्टेटीतला भाग पुढच्या काळात फक्त आपली बिघडलेली लेकरं नीट करायला जाणार आहे. विठ्ठल आयुष्य तुमच्या आमच्या हातात नाही. जाहिराती सांगतील मानो जिंदगी थमसी जाय. जीवन थांबतं काय? कुठं क्रीम लावून आणि कुठं त्यानं काय आयुष्य कमी होतं काय? आपलं आधार कार्ड कशासाठी? ते आपलं वय सांगतच हो, सांगतं. कोणाला आयुष्य थांबवता येत नाही. अरे गावठी धोत्रातले आमचे आजोबा, चुलत, वडील कोणी नाही मुंबईला गेलं, पण कीर्तनाच्या माध्यमातून या टाळकऱ्यांनी मला मुंबई दावली. मला 4-4, 5-5 राज्य दावली. आणि मुंबईचं कीर्तन आहे हे चुलत्याला कळालं. आणि चुलत म्हणलं, महाराज मला नेता का मुंबईला? मग भावकीतलं चुलत म्हणलं, चला आहे गाडीत जागा आहे. ठीक आहे का? म्हाताऱ्या माणसांच्या इच्छा पूर्ण करा रे. त्यांनी तुमच्या आमच्या इच्छेसाठी त्यांच्या अख्ख्या जीवनातील इच्छेंवर तुळशीपत्र ठेवलं. गावठी धोत्रातलं आमचं बाबा माझ्याबरोबर गाडीत बसलं. चला म्हणलं धावतो काका तुम्हाला मुंबई. मग अख्ख्या वाटेने ड्रायव्हर बरोबर महाराज फक्त चुलत जाग. मी गेलो झोपी.
अख्ख्या वाटण लोणावळ्याच्या पुढं गाडी गेल्यावर काय चुल त्याला आमचा आनंद झाला. हे म्हणले ड्रायव्हर साहेब काय बा गारगार वार आहे, काय झाडेन, काय डोंगारण, म्हणजे आनंद झाला त्यांना. मुंबईला आमची गाडी महालक्ष्मीपाशी गेली, 30-30 मजली बिल्डिंग, आणि तिथल्या सप्त्यातला पकवाजा होता 15व्या मजल्यावर राहायला. म्हणले महाराज खाली आलायत काय? म्हणलं हो आलोय. लवकर आलात? म्हणलं कीर्तन क्षेत्रात लवकरच यावं, कारण आपण परमार्थाची सून नाही तर आपण परमार्थाची लेक आहे. म्हणून कीर्तनाला कीर्तनकाराने येताना जणू लेकीनं माहेराला निघाली इतक्या उडीनं यावं. 5 मिनिट का होईना अगोदर आलं पाहिजे का? अरे संतांच्या लेकीत तुम्ही आम्ही, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. महाराज वेळेत आलात. म्हणलं हाय इथं बसतो खाली. नाही म्हणले या की महाराज वरती. नाही म्हणलं नको. मी म्हणलं येता काय काका वरती? नको नको म्हणले. कुठं राहत? म्हणलं 17व्या मजल्यावर आहे. नको मग म्हणले इथंच खाली बसू. अहो म्हणलं लिफ्ट आहे त्यांच्या बिल्डिंगला. कशाची बाबांना लिफ्ट माहिती हो? नको म्हणलं इथंच बसू. गंमत अशी सकाळी 7:30-8 वाजता 75च्या ज्या महिला होत्या 70च्या त्या फुटपाथने अशा व्यायामाला जायच्या सकाळी पहाटे 5ला, आणि त्या 7:30-8:15च्या टायमिंगला लिफ्ट मधून वरती जायला लागल्या. तेवढ्याच वेगानं सकाळच्या 8च्या शिफ्टला कंपनीला जाणाऱ्या मुली खांद्याला पर्स अडकून खाली यायच्या पळत. त्यातनं 5-6 महिला वरती गेल्या की 5-6 मुली खाली यायच्या. आणि ते आमच्या बाबांनी बघितलं बा, आमच्या चुलत्यांनी काय हादरा बसला त्यांना. डोळं मोठं मोठं केलं. म्हणले बघा आता ही शहराची तरा काय मसनी निघले तर म्हातारे आत जात्यात तरनेच होऊन निघत येत. काय करा. 4 म्हातारे व्यायाम करून आत जायचे की 4 मुली खाली निघायच्या. म्हणला महाराज बघा की गमत कशी या, आपल्याकडनं इतकं वाचल्या मिसनी यायच्या. म्हणलं काय झालं? बघा म्हणलं 4 बाया आत गेल्या आणि 4 पुरीच होऊन बा खाली आल्या. मी म्हणलं अहो लय मशीन ही महाग आहे, 11 कोटीला बसते. आणि मग ग बसलं बाबा. म्हणलं नाराज झालात का काय? म्हणलं नाराज झालो नाही तर काय, मशीन नका का घ्यायची व्हायना, पण आपल्यावाली म्हातारी नसते काय येताना आणली. विठ्ठल विठ्ठल अरे जगाच्या पाठीवर आजपर्यंत असं यंत्र नाही की जे तुमचं आयुष्य कमी करेल. देह जायला जायला जायला, देह जायला जायला जायला, देह जायला जायला जायला, देह जायला जायला. कारण मोजाचे दगडा दगडा, कारण मोजाचे दगडा दगडा. देह जाईल जाईल त्याचे काळ, एक दिवस देह जाणार आहे हो, त्याला खाण खाणार आहे. सावध व्हा. ज्या गोष्टीमधून काहीच फायदा नाही त्या गोष्टी घेण्याच्या भानगडीत पडू नका. नका पडू. अहो तुमचा पैसा म्हणजे गाठीची उद्याची ठेव आहे हो. पैसा वाचवायला शिका. कुणबेच्या लेकरानं शिकावं, कारण त्यालाच कळत नाही. त्याला कळत नाही हो. त्याला जे कळायचं ते कळालं नाही, बाकी सगळं त्याला शिकवलं. सगळे वाद चालू झाले. मराठा ओबीसी वाद, बीसी एसटी वाद, एनटी ओपन वाद, सगळ्यांचं रक्त सांडायचं सगळी शिकली हो. आज माणसांचं लक्ष कामाव कमी चौकाव जास्त आहे. चौकात कुणाचा झेंडा लावितोय? सावता महाराजांचा झेंडा लावायचा, म्हणजे आमच्या शंभूराजांचा झेंडा लावायचा, छत्रपती शिवरायांचा झेंडा लावायचा, कोणी सावित्रीचा झेंडा. अरे बाबा मार्गाला झेंडा लावण्याच्या वादापेक्षा त्यांच्या मार्गानं चाला ना. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. अरे त्या शिवरायांची समाधी रायगडावरची शोधून काढली माझ्या छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा फुलेंनी. तिसरं रत्न नावाचं त्या काळी नाटक लिहिलं आणि समाज व्यवस्थेला
पूर्ण टराटरा फाडलं महात्मा फुलेंनी. गुलामगिरी शेतकऱ्यांच्या आसूड नावाचे ग्रंथ लिहिले आणि जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवरायांना आदर्श मानलं आणि ही समाज व्यवस्था शिकवली तुम्हाला. अरे त्या सावित्रीने त्या काळी 9 रंगाच्या साड्या जर घटस्थापनेमध्ये घातल्या असत्या, रोज एक नवी साडी, तर आज लेकरांना शिक्षण मिळालं असतं का? शेण चिखल माती घाण अंगावर झेलली आणि चिखलानं माकलेल्या सावित्र्यानं ज्ञान शिकवलं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. सायासानं शिका गड्या. या पळसदेव मध्ये, या माळवाडी मध्ये येऊ दे की लाल दिव्याच्या गाड्या. कुठवर आपली पुढं फक्त मशाली घेऊनच वाटणे पळीवता, कुठं ट्रका अडवून वर्गाने करू करू देव बसवतो. आपल्या लेकरांना शिकवा हे सावित्रीनं सांगितलं. आपल्या लेकरांना शिकवा महात्माजींनी सांगितले. आपल्या लेकरांना शिकवा राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं, शिवरायांनी सांगितलं, तुकोबरायांनी सांगितलं. तेनेची पंथी चालू. कुठं पैसा खर्च करता? कधी आजपर्यंत आहेराच्या साडीचा वापर झालाय का गड्या? आयांनो खरं सांगा. आहेराची साडी, सत्काराचा फेटा आणि महाराजाच्या सत्काराची शाल अजून वापर नाही. आहेराची साडी बिचारी 10 वर्ष फिरती, अजिबात तिच्या जीवाला कटाळा नाही. माझ्या लग्नात महाराज रुकवत उचलताना जी साडी ठेवली, मी म्हणलं आमच्या ताईला अगं चांगली ठेवावा. म्हणले गप तू बावळाट आहे, तुला नाही कळत. आणि ती हलकी साडी ठेवली ना, माझ्या 16व्याला तीच साडी आणली त्यांनी आहेराला. आमच्या बी इकडली मग काय कच्चित काय तवा. आमच्या मेवण्याच्या लग्नाला तीच साडी नेली, परत बाळत इड्याला त्यांनी तीच साडी आणली. 7 वर्ष फिरली. शेवटी आमच्या घरी एक जण आलं, म्हणले बागला लावाय साड्या पाहिजे होत्या द्राक्षेच्या. 10 वर्षांनी ती बिचारी बागला लागली, नाही तर अशी झिंडत होती. विठ्ठल जिचा वापर नाही ते घेऊ नका. आमच्या सारख्यांची नावं टाकायची, ठीक आहे, आशीर्वादाला टाका. अरे लाख रुपये 2-2 लाखाचे जर तुम्ही सत्कार सोहळं करीत असताल, 5व्या मंगलाष्टकीला तोच फेटा आचारी हातात घेतून भाजीची कढई पातेलं उचलतो, तेच फेट्यावर पुढं गाडी खेळतीत. काय वापर झाला हो? काय सत्कार, कशासाठी सत्कार करायचं? आणि काय टोप्या आणत्यात राव महाराज. काय वर्ष श्राद्धाला टोप्यान पंचे एकदाच पुसायचं की इगारलं होते. टोपी तर कवा वाटणी वाऱ्याने उडाले ते कळाले नाही. महाराजाची शाल डोक्यावर घेतली की गुडगाव उघडा, गुडघ्यावर टाकली की पोट उघड. म्हणून वाताहत करू नका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका रे. जपायला शिका. आईनं जपलं, आईनं टिकवलं. संतांनी जे कार्य केलं ते आईनं कार्य केलं. पहा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. अरे कष्टानं जतन केलं रे. जात्या उदळण लेकर जगवली. काटवटीत भाकरी करायची आई. अरे अख्खं घर गळालं तर अख्खी घरातली भांडी संपली र. गुडघ्याव आईन बाप बसले, पण लेकराचं नाही बाळूत सुद्धा भिजून दिलं. बापाच्या त्या बनेलाला 1000 ठिगळं पडली, पण लेकराच्या कर्माला नाही त्याने ठिगाळ पडून दिलं रे, नाही दिलं. म्हणून या आठवणीत, म्हणून जपायला शिका मायबाप. काठवटीत आईनं भाकरी केल्या, पण आजही आठवते माझ्या माईनं केलेली भाकरी. अशी गोल गरगरीत फुगायची हो. त्यात जर मध्ये फोडून मीठ मिरची कांदा कोशिंबीर तेल टाकलं तर बारामतीच्या डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझी आईनं केलेली भाकरी नाही कधीच ऐकली, नाही ऐकली. आज भाकरी परातीत आहेत. त्या काटवटीला तरी बिचारीला कान होतं, ती पायाचं अंगठ ठेवाय यायचं. आता पराठीला कुठं कान आहेत व दोन्ही पायाचं अंगठ महिला मंडळाचं आत आहेत. रोज गडी माथे खात्यात हुस करीत नाहीत. ती भाकरी फुगायची ना, आता भाकरी करणारी फुगती मोजून टाकत्यात भाकरी. आज शिळ राहत नाही रे, नाही राहत. तो विचार आईकडे होता. आणि म्हणून आई सांगते, संत सांगतात माझा शेवट गोड झाला. आणि असा गोड शेवट भगवंतानं आमचा केला. आम्ही कुठं गेलो? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या
निजाच्या माहेरा निज स्वरूप माहेराला आम्ही आलो की जे आज राहिलं नाही. माहेर हा शब्दाची इतका गोड आहे की या 3 अक्षराच्या शब्दात आईनं अख्खं जीवन वेचलं ते माहेर. मग जात्यावरच्या ओव्यांपासून ते आजपर्यंतच्या भावगीतापर्यंत तिनं माहेराशी नाळ जोडली. कोणासाठी जगते? तो माहेरासाठी जगते. माझ्या माहेराला कोणी नावं ठेवलं नाही पाहिजेत म्हणून पेताड्या मालकापाशी आई आवेशभर नांदल्या, मारझोड करणारापाशी नांदल्या, पण नांदणं पण जपलं का? अरे डोक्यात मारलेली काठी परवरावचं कुत्र रक्त प्याले, पण आईनं नांदणं सोडलं नाही हो. मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज राखली. लाज राखले रे, लाज राखले यांनी. कधी पाठीमाग पाहिलं नाही. चाकोरीबद्ध जीवन जगून अख्खा संसार पूर्ण केला तो माहेर नावाचा शब्द. इतका आवडीचा, इतका आवडीचा. माहेराच्या जत्रेतनं आणलेली काठी तिनं नवऱ्यानं मारलं तरी तिला लागत नाही. बाया म्हणल्या अगं का हसती? काठी माझ्या माहेरच्या जत्रेतली आहे. बघा आता माहेरच्या काठीनं मालकानं मारलं तरी बाईला लागलं नाही. इतकं माहेर आवडीचं. माझ्या तुकोबऱ्याने अनेक अभंग माहेर शब्दावर लिहिले. नव्हे माझ्या जीवनातील घटना. वाटणे दिंडी चालली होती आणि दिंडी चालत असताना एक बाई गाठोडं डोक्यावरती होतं, फाटलेली साडी होती. प्रत्येक दिंड्या बसल्या होत्या वाटणी. आता दिंड्या बसतात का नाही महाराज आपल्या वाटणी चालता चालता? काही जण बसत येत दिंडी शेजारी, काय उग पाहुण्याची घर हिंडत येत, काय 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 तर नुसती मागत पळत येत. आषाढातलं बिस्किट पुढं कार्तिकी पुतवर नातवंड खात्यात. आता किती गोळा करावं? हा कुठं नंबरला लागतात काय काय? वडापाव वाटू लाग नंबरला, पाणीपुरी वाटू लाग नंबरला, काय 10-12 महिला तर काय तिकडल्या भागातल्या मोगमच नंबरला लागल्या 2 तास. काय वाटत्यात तीच माहित नाही. मग एकीने धडा करून विचारलं, अ बाबा काय वाटीत? काय नाही म्हणली, मोफत दाड्या चालल्या तर मग पळाल्या. असं बी नाही घडतंय. ती बाई प्रत्येक बैठकीपाशी जायची त्या दिंडीत. बाबा एक अभंग म्हणू. कोण देतोय अभंग? आता सगळी चाली सगळी म्हणजे इथं सगळी चांगली बरं का. कोण अभंग म्हणून देते? आमच्या दिंडीत आली आणि मला म्हणली महाराज एक अभंग म्हणू का? म्हणलं मन गाई मन. अगं माय तुझी ग पुण्याई माझ्या देहात साठली, आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. आई तुझ्या ग कृपेचं रूप दिसत वेगळं, तुझ्या पायाच्या चिरेत माझ्या विठूचं रावळ. तुझ्याशिवाय कोण मोठे ग मन. एकच अभंग म्हटली पण अख्खी दिंडी रडत होती तासभर. त्या अभंगाची ओळ अशी होती, माझे माहेर पंढरी पंढरी आहे भिवरेच्या तरी. 3 चरण झाली आणि आईनं माई खाली ठेवला, पदर डोळ्याला लावला आणि ओक्साबोक्षी आई रडायला लागली. म्हणलं मावशे अगं शेवटचं चरण मन, दिंडी उठायची आमची. ती म्हणली महाराज माझं पाठ आहे चरण पण मला म्हणता येईना. म्हणलं का ग आई म्हण ना. म्हणले महाराज 3 महिन्यापूर्वी वडील वारले आणि 15 दिवस झाला आई वारलेली. कुंभ श्राद्ध केलं, दिंडीचा नियम आहे म्हणून दिंडीत आले. अभंग म्हणायला गेलं की मला माहेराची आठवण होते म्हणून मला आता म्हणता येत नाही. काय ओळ होती हो. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, येते माहेराची आठवण, येते माहेराची आठवण, येते माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बेवर जादे रे, आहे बेवर जादे आहे. भिवरे चादरी ते माहेर आणि त्या माहेर
माहेराला मी माझ्या बापाकडे गेली, सगळं गारानं सांगितलं. त्या वडिलांकडे गेली, आईपाशी सगळं सांगितलं. आलो निजाच्या माहेरा, बेटे रखुमाईच्या वरा. त्या रखमा देवीच्या वराची भेट झाली, मला माझ्या बापाची भेट झाली. आणि बापाची काही एकदा भेट झाली ना, जीवात जीव येतो. नका नसू दे कुणी माग, माझा बाप तर माझ्या माग आहे ना. हा स्वाभिमान आहे लेकींसाठी, हा स्वाभिमान आहे. या राष्ट्रामध्ये आज ममत्वाची नाती तुटत गेली. समृद्धी महामार्गाला, अष्टविनायक महामार्गाला, पालखी महामार्गाला, आणि अशा महामार्गामध्ये इष्टटिपाई लेकीं भावांची बहिणींची बऱ्याच ठिकाणी नाराजी झाली. ते लेख म्हणायची, माझा बाप जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंत मला आधार आहे, तोपर्यंत मी त्याच्याकडे जाणार. अरे तोच बाप आहे की ज्यानं घर सोडलं आणि देवाचं घर गाठलं, तर दाही मोकलून लेक रडती. म्हणून लेख असा उघड्या हो, ज्याला नुसती पोर आहेत ना त्याच्यासाठी आमच्या भागात मन आहे, ज्यानं केलं पाप त्याला पोर आपोआप. आमच्या इकडे मी नाही म्हणत कधी, सांगतोय लेख पाहिजे गड्या हो. पोरगी असली तर नक्की मयत तासभर दारात थांबन, माझी लेख येऊन द्या, माझी लेख येऊन द्या. बाप दिसत र कसा, जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. आज आनंदानं घर झोपत ना, अरे हो बापाची कृपा आहे. म्हणून बापासाठी लेखन, लेकीसाठी बाप पाहिजे. उरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिझो जिझो संसाराचा गाडा हाकला, उठा मंदी हसू परी कनवाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. मग यावी बाप करी जोडी, लेकुराची ओढी आपुली करवंटी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिनगीला. दाबी प्रेम भागते आणि अंगावरी चढ. अरे हे कर्तृत्व आहे मायबापांचं, म्हणून विसरता येत नाही. देवा तुझ्या नावाची ताकद मला माझ्या मायबापानं शिकवली, आणि म्हणून आज लेकरं चांगले उच्च पदस्थ आहेत. आज लेकरं चांगली नावारूपाची, आज लेकरं इमानदारीने या जगात राहतेत, कारण आईनं शिकवलं. लेकरा आयुष्यात कधी कुणाचा रुपया बुडवायचा नाही, का कधी कुणाच्या 1 रुपयाची अपेक्षा ठेवायची नाही, शिकवलं रे. म्हणून वाचण्यात एक कथा आली, द स्टोरी ऑफ $40 नावाची, $40ची कथा. ही कथा फार गोड आहे, कोणाचं ठेवायचं नाही. 12वीचा एक मुलगा आहे, त्याला फी भरायला कमी पडली. म्हणून फी भरायला कमी पडल्यानंतर त्यानं सगळ्या त्या इंग्लंडच्या त्या शहरामध्ये सगळ्याला मागितलं, पण कोणी पैसे नाही दिले. पण एकानं सल्ला दिला, व पैसे पाहिजे असतील तर एक श्रीमंत पार्टी त्यांच्याकडे जातो पैशाला. तिथं पैशाला गेले, त्यांनी सांगितलं, साहेब मला $40 पाहिजे, माझी 12वीची परीक्षा आहे आणि मला फी भरायची. $40 काढून दिलं. भारताची करन्सी म्हणजे $1 100 म्हणजे पार शेवटी रस्ता तळाला. $100 $1, $40 म्हणजे आजचे ₹4000 आपले. $40 घेऊन तो मुलगा 10 वर्ष शिकला. पुढच्या काळात 12वी पास झाला आणि मोठा अधिकारी बनला. अधिकारी बनल्यानंतर आठवण झाली, ज्यांना आपल्याला $40 दिले त्याचं ते त्याला दिलं पाहिजे. मग तिथं विचार करायचा नाही, लय श्रीमंत येईन त्याला काय ओता आलाय, त्याला काय बोका आलाय. नाही नाही, ज्याचं आहे त्याला देऊन टाकायचं.
$40 घेऊन तो त्या श्रीमंताच्या दारात गेला. त्यानं ओळखलं सुद्धा नाही श्रीमंतानं. अरे कधी 10 वर्षापूर्वी तुला पैसे दिलते, तू आज पुन्हा घेऊन आलाय, मला पैसे नको. ते म्हणले काही करा पण पैसे घ्या. तर त्या श्रीमंतानं दिलेलं उत्तर, दिस इज एम ऑफ लाईफ, तुमच्या जीवनाचा तो सारही असू शकतो. त्यानं सांगितलं पैसे मला देऊ नको, पण ज्याला पुढच्या काळात शिक्षणासाठी अडचण येईल त्याला ते हे $40 दे. त्याच्याकडून पुन्हा घेण्याची अपेक्षा ठेवू नको. त्याला पैसे देताना एक सांग, ज्या वेळेस एखाद्याचं लेकरू शिक्षणापासून वंचित राहील त्याला ते तू $40 दे. द स्टोरी ऑफ $40 नावाची ही कथा आजही इंग्लंडमध्ये 70-80 वर्ष झाला अशीच फिरती. प्रत्येकानं प्रत्येकाला मदत करायची. द लाईफ इज द रिले सिस्टीम. हे रिले सारखं एकानं दुसऱ्याकडं, दुसऱ्यानं तिसऱ्याकडे द्यायचं असतं. हे कर्तृत्व मला माझ्या आईनं शिकवलं, हे कर्तृत्व मला माझ्या वडिलांनी शिकवलं. देवा, कोणतीही परिस्थिती येऊ, ज्यानं हे जन्माला जीवन तुला घातलं त्या भगवंताला विसरू नको. म्हणून मी देवा तुला कधी विसरलो नाही रे. माझ्या सावता महाराजांनी मळा फुलवला. देवाकडे जाण्यापेक्षा देवच त्यांच्याकडे आला. देव त्यांच्याकडे आला. काय केलं असं त्यांनी हो? अहो त्यांनी क्षेत्र पडीक नाही ठेवलं. त्या क्षेत्रात 2.5 फुटी पोल लावून एकाही बी नाही काढली. तर त्यांनी बागायत केलं. बागायत आमची माळीयाची जात, आमची माळीयाची जात, एक नाव बागायत, एक नाव बागायत. दादा मुझे मारिया दे दादा शेर लाओ बागाए शेर लाओ बागाए. हाती मोठणारा मानवाचे फुलनाडा, हाती मोठणारा मानवाचे फुलनाडा, आमचे माळीयाची जात, आमची माळीयाची जात, लाओ बागायत, लाओ काय करा, 3.5 हाताचं जो शेत आहे ना ते बागायत करा. अहो मूर्तीमधला देव दिसायला खूप भाग्य लागतं. पहिल्यांदा तुम्ही माणसं व्हा रे, माणसं व्हा. अरे बलात्कार करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या 17 वर्षाच्या पोराला जर 3 वर्षाची पोर कळत नसल तर शिक्षा देताना त्याच्याविषयी विचार कशासाठी करता रे? कशासाठी करायचा विचार? अरे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या सुखियांची आपतेष्टांचा चौरंग केला आणि भर चौकात हातपाय तोडलं. ही पोस्को सारखा कायदा कशासाठी हो? फक्त ही आरोपी पोसायसाठी का? अरे 3 वर्षाची त्या मालेगाव तालुक्यातलं लेकरू रे, पोट फाडलं तिचं, पेट्रोल भरलं, अत्याचार केले, पेटून दिली, तशी जळाली नाही तर दगडानं ठेचून मारली. ते कुठं प्रकरण होतंय नाही तोपर्यंत नांदेडमध्ये 7 वर्षाच्या लेकीवर अत्याचार केले. ते कुठं प्रकरण ताज्याचा संतोष देशमुखासारख्याचा वर्षश्राद्ध होतंय नाही तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा 6-7 जणांनी निघरून अशी हत्या एका सरपंचाची केली. ते प्रकरण कुठं ताजं तोपर्यंतच सांगली जिल्ह्यात इयत्ता 8वीतल्या लेकीवरती 2 जणांनी अत्याचार केले रे. कुठं केलं समाज? कुठं गेलं सामाजिक भान? अरे कुठं गेली परिस्थिती? कुठं गेला कायदा? द डेमोक्रेसी इज मिनिंग बाय द पीपल फॉर द पीपल. इथं देव हा शब्द नाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य हो. कुठे गेला समाज व्यवस्था? कुठे गेली कायद्याची बंधनं? 5 कोटी केस पेंडिंग आहे, तर कोणाला न्याय? म्हणून देव जाणायला काही पुढे बसलेत त्यांच्यात. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आणि म्हणून देवा
आत्म्याला आम्ही विठ्ठल म्हटलंय. तुझ्या नावाला देवा आम्ही कधी विसरणार नाही. अखंड तुझ्या नामाचं चिंतन घेऊ विठोबा. रखो माये